कथेचं नाव आहे आणि मैत्रीचे बंध दृढ झाले. तर ही गोष्ट आहे 90च्या दशकातील. भारताचे ग्लोबल वगैरे होण्याचे दिवस ते. पश्चिमी वाऱ्याचे झोत जाणू लागले होते. लडका और लडकी सिर्फ दोस्त नहीं हो सकते या छापाचे विचार काहीसे मागे पडू लागण्याचे दिवस ते. पदवीची भेंडोळी घेऊन मी त्या वेळी नोकरी शोधत होतो. ठिकठिकाणी अर्ज करून पोस्टमनची वाट बघणे हा माझा नित्यक्रम होऊन बसला होता. आजही तो दिवस मला लख्ख आठवतो. सकाळची 11ची वेळ असावी. दारावर पोस्टमन आला होता. तेव्हा आईनेच दार उघडलं आणि मला हाक मारली, "अरे ऐकलंस का, शरयूचं पत्र आहे." मी चरकलो. शरयूचं पत्र? हातातलं काम तसंच टाकून मी धावतच गेलो. पाहतो तर ते पत्र नव्हतं, पत्रिका होती. शरयूच्या लग्नाची पत्रिका. आई तिच्या कामासाठी आत निघून गेली. मी स्तब्धपणे ती पत्रिका निहाळत राहिलो. जुन्या हिंदी चित्रपटांमध्ये जसं पत्रातच संबंधित घटना दिसू लागतात, अगदी तसंच त्या पत्रिकेमध्ये मला माझ्या कॉलेजचा दिवसाचा काळ आठवू लागला. वादविवाद स्पर्धेची अंतिम फेरी. माझ्या विरुद्ध शरयू बोलणार होती. तिला मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच. टपोऱ्या डोळ्यांची उघडझाप करत तावातावानं बोलणाऱ्या शरयूला हरवण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती. मग मुद्दामूनच भाषण विसरल्यागत करत मी ती स्पर्धा शरयूला जिंकू दिली. माझ्या मित्राच्याच नव्हे तर प्राध्यापकांच्या ही गोष्ट लक्षात आली होती. मात्र स्पर्धेच्या नियमांसमोर कुणीच काहीच बोलू शकलं नाही. त्या दिवशी स्पर्धा हरून मी जिंकलो होतो. त्या स्पर्धेनंतर माझी आणि शरयूची मैत्री जमली. सुरुवातीला केवळ लांबूनच हात दाखवत निरोप घेण्याइतपत समिती असलेल्या आमच्या भेटी मग वारंवार घडू लागल्या. संध्याकाळी एकत्र चहाला जाणं, लेक्चरला दांडी मारून नाटक सिनेमाला हजेरी लावणं, यातून मैत्री अधिकच फुलत गेली. आम्हा दोघांनाही कवितांची आवड होती. त्यामुळे कुसुमाग्रज, सुरेश भट आदी कवींचा आमची मैत्री फुलवण्यात बराचसा हातभार लागला. तिच्यामुळे तिच्या मैत्रिणींशीही माझी ओळख होऊ लागली. माझ्या वागण्या बोलण्यामुळं आपोआपच सकारात्मक पैलू पडत गेले आणि तो काळच असा होता की मुलं मुली धिटाईने सोबत फिरत असत. आमच्यातल्या निखळ मैत्रीचे एक दोन प्रसंग आवर्जून सांगावेसे वाटतात. मी अभ्यासामध्ये जेमतेमच होतो. नापास होणार नाही एवढाच अभ्यास मी करायचो. एकंदर अभ्यासाच्या बाबतीत चालढकलपणा करायची मला सवय लागली होती. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. एका परीक्षेमध्ये अगदी काठावरच पास झालो. ते निकालपत्र घरी दाखवणं अशक्य नव्हतंच. घरच्यांनी चांगलाच मार दिला असता. तो मजेशीर दिवस आठवला की आजही मला हसू येतं. त्या दिवशी मी घरी निघालो. भीती वाटत होती. काय सांगायचं घरी? विचारलेल्या प्रश्नांना काय उत्तर द्यायचं याची उजळणी चालली होती. इतक्यात कुठून तरी शरयू समोर येऊन उभी राहिली. ती अभ्यासात हुशार होतीच. तिला उगाच किती मार्क्स पडले विचारून स्वतःचा अपमान करून घ्यायचा नव्हता. म्हणून मीच मार्ग बदलला. तिने बहुतेक ते ओळखलं असावं. म्हणूनच की काय तिने मला थांबवलं नाही. माझ्या घरचे कडक शिस्तीचे आहेत हे तिला ठाऊक होतं. मी थोडं उशिरानेच घरी पोचलो. तेव्हा समोर शरयू येऊन बसलेली. ही पठ्ठी माझ्या आधीच माझ्या घरी येऊन बसली होती आणि गप्पांच्या ओघात माझ्या आईला सांगून टाकलं होतं की यंदा तिच्या सकट सर्वांना परीक्षेत कमी मार्क्स मिळालेत आणि कसं ती उद्या सरांशी भांडणार आहे वगैरे. वास्तविक तिला उत्तम गुण मिळाले होते, पण मला जास्त बोलणी बसू नयेत म्हणून तिने हा सगळा खटाटोप केला होता. नंतर आम्ही घराबाहेर पडलो तेव्हा हसत म्हणाली, "एक पार्टी हवी या बदल्यात, कळलं ना? आणि महाशय आता तरी अभ्यासाला लागा." तिच्या धमकीवजा सल्ल्याने मी पुढे खरंच गांभीर्याने अभ्यासाला लागलो. आता आठवायला लागलंय की एखादी मालिकाच लिहून होईल इतक्या आठवणी आणि प्रसंग मनावरती आहेत. तळजाई, पर्वती, सिंहगड ही आम्हा दोघांचीही आवडती ठिकाणं होती. आम्ही काय आणि कशाबद्दल बोलत असू हे आता त्या जागांनाच ठाऊक, पण आमच्या गप्पांना अंतच नसायचा. शरयूला तेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मनात फक्त एवढीच भावना होती की आपलीही अशी एक मैत्रीण असावी. तिच्याशी खूप खूप गप्पा माराव्यात. त्या गप्पामध्ये तिला खळखळून हसवावं. पण हळूहळू मला तिच्यातील काही गुण आवडायला लागले. ती धीट आणि बिनधास्त होती. मला आठवतं पर्वतीवर एकदा आम्ही असेच गप्पा मारत बसलो आणि वेळेचं भानच राहिलं नाही. अंधार पडू लागला तसे आम्ही घाईघाईत निघालो. इतक्यात तिथल्या पोलीस हवालदारानं आम्हाला
अडवलं. आमची फिरकी घ्यायची सुरुवात केली. कोण तुम्ही? इतक्या उशिरा काय करताय दोघंच? आई वडील हे सगळं करायला पाठवतात का? वगैरे वगैरे. मी जरा वरमून प्रसंग सावरण्याचा प्रयत्न करत होतो. इतक्यात शरयू पुढे झाली. त्या हवालदारासमोर तिने चक्क माझा हात धरून म्हटलं, ओ काका, भलतंच काय बोलता? नुकतंच लग्न ठरलंय आमचं. असे तसे वाटलो काय आम्ही तुम्हाला? आणि झाला थोडा उशीर तर काय करणार? तो पोलीस चपापला. मला पुढे खेचत तिने मला ओढलं. आम्ही पटकन तिथून सटकलो. पुढे गेल्यावर मला टपली मारत शरयू खोडकरपणे म्हणाली, अरे जरासा डॅम्बिसपणा येऊ दे तुझ्यामध्ये. नंतर कितीतरी वेळा आम्ही तो प्रसंग आठवून हसत होतो. आजही कधी पर्वतीवर गेलो की ती जागा आणि तो किस्सा हमखास आठवतो. नंतर तर असा एकही दिवस जाईना की आमची भेट होत नव्हती. जणू एकमेकांची सवय होऊन गेली होती. आमचं नातं हे निश्चितच पुढे जाणार आहे असे संकेत वाटायला लागले. माझं आणि शरयूचं एकमेकांच्या घरी येणं जाणं असल्याने दोघांच्याही घरी काही प्रमाणात कल्पना येऊ लागली होती. माझ्या दोस्त राष्ट्राला जर आमचं आता जुळलंय याची खात्रीच होती. आता लवकर नोकरीला लागून मग पुढची बोलणी करावी असा माझा सर्वसामान्य उच्चार होता. पण पदवीच्या अंतिम परीक्षेच्या शेवटच्या पेपरच्या वेळी तेवढीच धावती भेट झाली. लवकरच भेटू या असं म्हणत आम्ही निरोप घेतला. आमच्या वाटा तेव्हा वेगळ्या झाल्या, त्या जणू कायमच्याच. त्यानंतर काही दिवसात थेट आली तिची लग्नपत्रिकाच. अरे काय, लग्नपत्रिक तुझं नाव शोधतोयस का? आईच्या मिश्किल टिप्पणीने मला भानावर आणलं. आठवणींची रेल्वेगाडी आचका देत थांबली. माझ्या मनात त्यावेळी मात्र अनेक विचार पिंगा घालत होते. मीच सांगायला उशीर केला की काय? आपणच नको ते मनोरथ चढवले. एवढा मोठा निर्णय घेताना एकदाही तिने मला कळवू नये का? पण सगळे विचार आणि प्रश्न नेटानं बाजूला सारून मी तिच्या लग्नाला गेलो होतो. तेव्हा लग्न समारंभ अगदीच साधे